मल्लासुरा, तू माझा पराभव करून स्वर्गाचे अधिपतीपद हिरावून घेतलेस. देवांना स्वर्गातून जावे लागले. आम्हाला तू दास बनवलंस. परंतु आता श्री मार्तंड भैरवांच्या कृपाशीर्वादामुळे त्रैलोक्यात पुन्हा देवांची सत्ता प्रस्थापित होणार यात शंका नाही. सर्वदूर आता पुन्हा मंगलमय वातावरण होईल. देवांना पुन्हा पूजले जाईल. अशुभाचा काळ श्री मार्तंड भैरवांमुळे संपुष्टात येईल. स्वर्गात पुन्हा देव त्यांचं कार्य करण्यासाठी सिद्ध होतील. श्री मार्तंड भैरवांच्या कृपादृष्टीमुळे मला माझे इंद्रपद पुन्हा प्राप्त होईल आणि मल्लासुरा तुझा अंत होईल. अरे कुठे गेले ते देव जे दैत्य सेनेचा विनाश करण्याचे स्वप्न उरी बाळगून होते? आणि कुठे गेला तो महादेव ज्याच्या पाठीमागे सगळे देव लपून बसले? अरे कुठे गेला तो महादेव? अरे महादेव, माझे सामर्थ्य पाहून तू घाबरलास की काय? आणि म्हणून माझ्याशी युद्ध करायला एका स्त्रीला पाठवले? अरे ही काय बुद्धी झाली? अरे जर तुझ्यात बळ असेल तर ये आणि माझ्याशी युद्ध कर. नाहीतर युद्धभूमी सोडून पलायन तरी कर. मल्लासुरा, हे तू नाही तर तुला चढलेली युद्धाची धुंदी बोलते आहे. या युद्धाची हाव सोडून दे. त्यातच तुझे कल्याण आहे. माझे बाण परम कठीण आहे. त्यांची व्यथा अत्यंत दारुण आहे. तेव्हा वेळी सावध व्हावे. अरे तुझे सामर्थ्य आता माझ्या पुढे चालणार नाही हे ध्यानात असू दे. तुझ्या सामर्थ्याची माझ्या सामर्थ्याबरोबर तुलना कशी करतोस तू? अरे एक भूपती आणि एक रंग यांची तुलना कशी होणार? अरे तू बैलावर बसून माझ्याशी युद्ध करायला आलायस आणि मल्हारी मार्तंडाचं चरित्र अनंत काळापर्यंत पठण आणि श्रवण केलं जावं असा वर तू मला दे. आणि तेव्हा मल्लासुराचे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि कोणे एकेकाळी मी त्याला सांगितलेली मानस पूजा त्याला आठवली. या सर्व भूतांच्या ठाई बुद्धिरूपे वर्तसी पाही म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. हे स्वामी सर्व भूतांच्या ठाई मोहरूपे वर्तसी पाही म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा. नारायण नारायण. आणि अशा प्रकारे मल्लासुराने श्री मार्तंड भैरवांची स्तुती केली
आपला मृत्यू समोर दिसत असताना त्याला श्री मार्तंड भैरवांना शरण जाण्याची बुद्धी झाली। तेव्हा जेव्हा श्री मार्तंड भैरवांनी आपला पाय मल्लासुराच्या मस्तकावर ठेवला, मल्लासुराचे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि त्यांनी श्री मार्तंड भैरवांना अशी विनंती केली की त्यांच्या नावाआधी मल्लासुराचे नाव यावे। मल्लासुराने श्री मार्तंड भैरवांची मनोभावे मानस पूजा केली आणि श्री मार्तंड भैरवांनी देखील दिलेल्या वचनानुसार स्वतःच्या नावाआधी मल्लाचे नाव यावे ही त्याची इच्छा पूर्ण केली आणि मल्हारी हे नाव धारण केले। श्री मार्तंड भैरवांनी मल्लासुराचा वध केला आणि त्यानंतर ते पुन्हा कैलासात जाणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। सर्व ऋषीगण, सर्व प्रजा, सर्वांचीच अशी इच्छा होती की श्री मार्तंड भैरवांनी इथेच राहावं। नारायण नारायण, होय माते। आणि म्हणूनच सर्व ऋषीगणांनी श्री मार्तंड भैरवांची स्तुती केली। तुमच्या या भक्तीमुळे मी प्रसन्न झालो आहे। जे कोणी भक्तिपूर्वक प्रार्थना, कुलाचार या पद्धतीने मला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतील त्या भक्तांनी मला श्रद्धापूर्वक हाक मारताच तत्क्षणी मी त्यांच्या हाकेस धावून येईन। हे लोक हो, ज्या घरामध्ये या रूपाचे कुलाचार करतील त्या घरावर माझी सदैव कृपा राहील। नारायण नारायण, या सर्व जणांची विनंती श्री मार्तंड भैरवांनी मान्य केली आणि श्री मार्तंड भैरव जेजुरीत राहू लागले। मणी आणि मल्ल यांचा सर्वनाश करून श्री खंडेरायांनी शांततेचे एक नवे पर्व सुरू केले। धर्माचे पुनरुत्थापन झाले। श्री खंडेरायांच्या कृपाशीर्वादाने या राज्यातली प्रजा आनंदात आणि समाधानात जगू लागली आणि अशा प्रकारे मल्हारी चरित्रातल्या एका नव्या अध्यायाला प्रारंभ झाला। नारायण नारायण। श्री खंडेराय जेजुरीत आले आणि त्यानंतर पुढे काय काय घडले हे आपण सारे जाणतोच। त्यांनी इथल्या प्रजेवर प्रेम केले, कोणालाही कधी काही कमी पडू दिले नाही आणि इथल्या प्रजेने देखील त्यांचे भक्तिभावाने पूजन केले। मी म्हाळसा, श्री खंडेरायांची पत्नी, या जेजुरीची सम्राज्ञी। मी म्हाळसा म्हणजेच देवांचेही देव श्री महादेव यांची पत्नी पार्वती आहे।